पाहायला मिळतोय. त्या कारणास्तव जास्त वाउन्स खेळपट्टीवरती नाही आहे. सातत्यानं बरेचसे खेळाडू सांगतात की इथे खेळणं आज तितकंसं सोपं नाही आहे. 50 धावा देखील हार्ड होत आहेत 5 षटकामध्ये. म्हणजे गोलंदाजांचं वर्चस्व आज सध्या तरी पाहायला मिळालंय. परंतु ही मॅच 4 षटकांची असेल याची दक्षता आपण घ्यायची आहे. कारण की 5 षटकांपर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या फेरीचे सामने 5 षटकांचे पाहिले आणि आता द्वितीय फेरीला जसा प्रारंभ होईल तसं मात्र हे सामने आपल्याला 4 षटकांचे पाहायला मिळतील. अतिशय दमदार ही स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेसाठी सर्वांची मेहनत विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे आयोजित सरपंच चषक 2025 या स्पर्धेचं हे तिसरं पर्व आपण पाहतोय आणि या पर्वासाठी मेहनत घेत असताना आमचे समीर पाटील असतील, विकास पाटील, यश पाटील, कैलास पाटील, विनायक पाटील असतील, जयेश पाटील असतील अँड ऑल VRCC टीम आपल्याला पाहायला मिळते. ती अर्थातच विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे आणि त्यांच्या माध्यमातून गुणसंख्या लेखन करत असताना आपण बऱ्याचशा गुणसंख्या लेखकांना पाहिलं, ज्यामध्ये आर्यन असतील, रोशन असतील, अंश असतील, आतिश असतील, निशांतला देखील पाहिलं होतं. म्हणजे बरेचसे गुणसंख्या लेखक आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला एक लोकोत्तर वाहिनी जी कार्यरत आहे GTC अर्थात ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी या ठिकाणी कार्यरत आहेत. तेजस भोईर अँड कंपनी ज्यांचा गुड जॉब निश्चित मी म्हणू शकतो. कारण की सातत्यानं अशा पद्धतीनं फलंदाज पोहोचलाय की नाही या भीमर लेनचा चेंडू यासाठी जेव्हा जेव्हा तिसऱ्या पंचांची मांग केली जाते तेव्हा तेव्हा त्यांच्या माध्यमातून अगदी चांगले दृश्य दाखवले जातात. सहजतेनं तो निर्णय देऊ शकतो. अशा पद्धतीची पारदर्शकता आणि क्वालिटी ते जोपासताना आपण पाहतोय. त्यांचं देखील मनापासून धन्यवाद करून जाऊया मॅचच्या दिशेनं. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. अनिरुद्ध भोईर तुर्बेगावच्या यांच्याकडनं टीम कोणसाठी शुभेच्छा आल्यात. कारण की त्यांचा भांजा ह्या संघातनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. साहिलला आपण पाहतोय या संघातनं तो जरूर खेळतोय. तर ह्या टीमसाठी शुभेच्छा आल्यात. तर दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. SB प्रतिष्ठान सोनारपाडा आणि विरोधात आई गावदेवी कोण हे दोन संघ टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करताना सोनारपाडाला आपण पाहतोय. तर विरोधात कोण संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज अनिकेत म्हात्रे आणि सोबत अक्षय गाताडे. अक्षय गाताडे आणि अनिकेत ही महत्वपूर्ण जोडी मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांची मॅच असेल. आतापर्यंत बक्षिसांची खैरात झाली होती. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं की नारिवळी संघ जिथे संघ सामना जिंकला त्यांच्यासाठी भरपूर पारितोषिक आली होती. एका बाजून सोनारपाडा संघ म्हटला तर एक दमदार संघ म्हणून या संघाची नेहमीच गणना केली जाते. आणि त्यातला प्रमुख गोलंदाज टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख राहिली आहे तो अमर ठाकूर पहिलं षटक हाताळण्यासाठी या संघाचा स्ट्राईक गोलंदाज. गेली कित्येक वर्ष ती महत्वपूर्ण भूमिका तो निभावतोय आणि आज देखील त्याच्यावरती पुन्हा दारोमदार असेल. P1चं पहिलं षटक अमरच्या खांद्यावरती. सलामी जोडी स्ट्रायकिंग एंडला अनिकेत म्हात्रेला आपण पाहतो पहिला चेंडू फेस करण्यासाठी. त्याच्यासाठी फील्डची रचना जर आपण पाहिली तर ऑनसेटला डीपमध्ये दोन्ही फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक व्हाईटिश लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळतोय. द्वितीय फेरी आणि द्वितीय फेरीतील ही पहिली लढाई आपल्याला पाहायला मिळते ती कोण आणि सोनारपाडा या दोन संघादरम्यान. पहिलाच चेंडू घेऊन अमर ठाकूर सज्ज झाला राईट मोर द विकेटनं. पहिला चेंडू अप्रतिम फटका क्लास दाखवत असताना अनिकेत आणि बॉलला बॅकफुट पंच करत असताना पाठवलं ते आता डिपिश कव्हरला सीमारेषा पार दमदार चौकार. आणि आता ओमीचा वेळ सुरू झाला असं आपण म्हणू शकतो. परंतु वेळ कुणाचा सुरू झालाय. एक चौकार आणि त्यानंतर अमर ठाकूरचा हा पलटवार. फलंदाज बाद मोठा धक्का परतावा लागेल अनिकेत म्हात्रेला.
होता आणि अमोलनं पकडलेला हा सुंदर झेल आणि या झेलनं खेळ संपला अनिकेतचा. नवीन फलंदाज आकाश म्हात्रे, ज्युनियर ऑलराऊंडर ह्या टीमचा. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी दमदार राहिली होती, आता फलंदाजीमध्ये देखील योगदान द्यावं लागेल. मागची मॅच खूप चांगली रंगली होती. खरं तर स्पर्धेतील ती पहिली मॅच होती. कोण आणि विरोधात नागाव या दोघांमध्ये मॅच पाहिली. सोनारपाडा क्रिकेट संघाच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर हिरामन शेठ पाटील उसाडणे यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश. ट्रिपल ए सुरुवातीला अनिकेत सोबत अक्षय आणि आता आकाश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे चांगला चेंडू होता समोर खेळत असताना. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग चांगली झाली. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. आर्यन त्या ठिकाणी होता आणि आर्यनचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कारण की पॉवर सर्कलमध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक आपल्याला बाहेर पाहायला मिळतात, ते 38 सर्कलच्या. त्यांना भरपूर दूरची चेस देखील करावी लागते, गॅप मोठा असतो. अशा मोमेंटला जेव्हा फलंदाज फटके दाखवतात तेव्हा त्यांना मात्र भरपूर धावावं लागतं मैदानामध्ये आणि ते कार्य आर्यन करत असताना. चांगला चेंडू, फटका देखील सुरेख आहे. मागे क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. अगदी चेतन देखील होते त्या ठिकाणी, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीत. सन्माननीय अरुण शेठ पाटील बुर्दुल यांचं खऱ्या अर्थाने ते आगमन क्रिकेटचा लुप्त अर्थात आनंद घेतात आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेकरता खरं संपूर्ण पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. व्यासपीठावर दादा मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि हिरामन शेठ पाटील यांच्या वतीने सोनारपाडा क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला प्रत्येकी विकेटसाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. प्रत्येक मॅच मध्ये कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय. रजनी क्रिकेटचं हेच तर वैशिष्ट्य आहे. इथे फटका अफलातून आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडूने शर्यत जिंकली, चेंडू सीमारेषा पार, चौकार. अमर ठाकूर सज्ज होत असताना समोर अक्षय. आकाश होता, आकाशची दांडी गोल झाली आहे. क्लीन बोल्ट, धक्का दुसरा. आकाशला परतावा लागेल, ज्या आकाशनं नुकताच चौकार दाखवला, मात्र त्या आकाशला बाद करत असताना अमर ठाकूर षटक पहिलं सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि पहिल्या षटकाची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. आणि एका षटकाखेरीस 2 गडी बाद 12 धावा धावपळकावरती बॅटिंग करत असताना आई गावदेवी कोण संघ. चल इथे सन्माननीय शत्रुघ्न शेठ पाटील बुर्दुल यांच्या वतीने स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य करण्यात आलेलं आहे. शत्रुघ्न दादा पाटील बुर्दुल आपलं आम्ही विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाडणे यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. आणि इथे बघा, इथे सोनारपाडा क्रिकेट संघ खेळतो. किशोर केनी आणि मोहित केनी क्रिकेटचा व्यासपीठावरून आनंद घेतात. तुम्हा दोघांचंही मनपूर्वक स्वागत आहे. चला बोलूया पुन्हा एकदा आमच्या साई पाटील यांच्याकडे. उत्कृष्ट क्रिकेट समालोचक, अनेक स्पर्धेमध्ये आमच्या समवेत ते जोडले जातात. खास करून पिसारबे गावामध्ये जी स्पर्धा होते, स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारबे, त्या स्पर्धेमध्ये ते कंटिन्यू आमच्या समवेत प्रत्येक दिवशी जोडले जातात. बघा, 4 व्हीलर वाहन, ज्या वाहनची चावी खऱ्या अर्थाने कोणाची हरवलेली आहे ती निश्चित स्वरूपात आमच्या व्यासपीठावर उपलब्ध आहे. आमच्या ऑर्गनायझर कमिटीकडे ज्यांची कोणाची असेल त्यांनी लगेचच ती घेऊन जावी. चला, वेळ जास्त आपण खर्च करता. गोलंदाजीसाठी गोलंदाज यश केणे आपल्याला पाहायला मिळेल. षटक दुसरं आपल्याला पाहायला मिळतंय. जितका वेळ आपण कराल आपल्यालाच घरी जायला तेवढा वेळ होईल. तर फार विलंब आपण करायचा नाही. टाइम अलर्ट आहे, परंतु आज पहिला दिवस असल्या कारणास्तव पहिल्या मॅच मध्ये ती सूट होती. थोडासा वेळ जास्त गेला आपला, कारण की 11 पर्यंत मी तरी म्हणेन पहिल्या फेरीचे सामने पूर्ण व्हायला हवे होते. तसं घडलं नाही. आता जवळजवळ 12 वाजून मला तरी वाटतं 12 मिनिटाचा अवधी झालाय आणि द्वितीय फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय. इथे फुल करायचं होता, आपण फुल आपण पाहतोय. डीप मध्ये काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत.
आणि 2 धावा देखील पूर्ण होतात. साहिल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीनं सलामीर फलंदाज 2 आता त्यानं खातं खुलं केलं. वैयक्तिक 2च्या मदतीनं धावफलक पोहोचले ते 14 या आकड्यावरती. 4 षटकांची मॅच. दुसऱ्या षटकामध्ये यशला आपण पाहू शकाल. समोर सलामीर फलंदाज. इथे देखील पॅडल स्वीप करायचं होतं परंतु व्यवस्थित बॅटवरती मिडल होत नाही चेंडू. फक्त मिळेल ती सिंगल. ग्रामीण क्रिकेटमध्ये खरं तर स्ट्रॉंग पद्धतीनं फलंदाजी आपल्याला मिडविकेट ते फाईन लेग या दरम्यान खास करून पाहायला मिळते. याचं कारण की बरेचसे फलंदाज शफल होऊन खेळणं पसंत करतात आणि तो प्रयत्न आपण अक्षय गाताडीचा पाहिला. पंधरा धावा धावपळकावरती शांत असं वातावरण सध्या पाहायला मिळतंय. पहिलं सत्र या मॅचचं आपण पाहतोय. चांगला चेंडू अगदी वेगानं हा चेंडू डिलिव्हर केला होता. ह्या अगोदर काहीसे चेंडू अगदी स्लोअर पद्धतीनं हाताळताना आपण यशला पाहिलं. ह्याचा अनुमान लावला होता साहिलनं. कदाचित फिरकी गोलंदाज आहे. दी ब्रेक करण्याचा प्रयत्न टर्न करण्याचा प्रयत्न करतो तो चेंडू आणि त्या कारणास्तव गती तो जास्त देत नाही परंतु ह्या बॉलवरती त्यानं गतीनं इम्प्रेस केलं ते साहिल म्हात्रेला देखील. इथे देखील जागा तर बनवली होती परंतु फक्त मिळेल सिंगल. खास करून ऑन साईडला खेळणं जास्त पसंत केलं जातंय. फक्त सिंगल. ह्या षटकामध्ये चांगली वापसी मी तरी म्हणेन यश केळणेची आपल्याला पाहायला मिळते कारण की पहिल्या षटकात 12 धावा खर्च झाल्या होत्या प्रमुख गोलंदाज अमर ठाकूरच्या विरोधात आणि आता अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टार यशला आपण पाहतोय आणि त्याच्याकडनं अतिशय चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. 4 चेंडू आणि फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्यात. ज्या कोणाची चावी होती त्याने ती जरूर या ठिकाणाहून नेली आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर चेंडू टर्न होताना देखील पाहायला मिळाला. एक्झॅक्टली आपण पाहू शकता पडल्यानंतर चेंडूमध्ये उंची होती. लिगस्टिकला चेंडू डिलिव्हर केला होता. ॲक्च्युअल रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या दिशेनं ट्रॅव्हल होताना आपण पाहू शकता. सुरेख गोलंदाजी. कौतुक जरूर या गोलंदाजचं होताना पाहायला मिळतंय. दरम्यान हा चेंडू हलक्या हातानं कट केला होता परंतु गॅप शोधू शकला नाही फलंदाज. तिथे चांगली फिल्डिंग झाली. अन्यथा असं वाटलं होतं की गली पॉईंटमधनं चेंडू निघून जाईल परंतु हातात बॉल विसरला नाही. इथे देखील मिळते ती फक्त सिंगल. दुसरे षटक समाप्त झालं आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर फक्त आल्या त्या 5 धावा आणि 2 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते 2 गडी बाद 17. पाटील आपण विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाडण्याच्या सर्व खेळाडू आहेत. सर्व आपले सहकारी आहेत. त्यांचं कौतुक करावं लागेल. किती मेहनत आहे बघा. या स्पर्धेची आज चर्चा होत आहे. ठाणे ग्रामीण मधली नामांकित क्रीडा स्पर्धा सरपंच शिवाजीदादा पाटील यांच्या नावाने आणि स्वर्गीय हरिनारायण मडवी यांची एक अविस्मरणीय आठवण म्हणून आपल्या भेटीसाठी आलेली आहे. समीर तुमच्या यश असतील तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करू कारण भारत देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती हे मिसाईल मॅन म्हणून परिचित असणारे डॉक्टर अब्दुल कलाम सरांनी खऱ्या अर्थाने भारत देशाला जगाला एक संदेश दिला की उघड्या डोळ्याने बघितलेलं स्वप्न एक ना एक दिवस पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीये. तुम्ही नाईट स्पर्धेचं स्वप्न बघितलं. आज शिवाजीदादा पाटील असतील आमचे हेमंतदादा मडवी असतील हिरामन शेठ असतील हनुमान शेठ पाटील किरण आहेत आमचे सचिनदादा पवार यांच्या संकल्पनेतून तुमचं स्वप्न पूर्ण झालं. सर्वांनी टाळ्यांच्या आतषबाजीमध्ये विठ्ठल रखमाई क्रिकेट संघाच्या सर्व शिलेदारांचं आपण अभिनंदन करूया आणि वळूया साई पाटील यांच्याकडे. बोला भारत माता की. डीजे हुशार आहे. डीजे ओमी आहे म्हटल्यानंतर या गोष्टी प्रामुख्यानं पाहायला मिळतील परंतु 2 षटकांचा खेळ संपला. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. घरबसल्या जे प्रेक्षक हा सामना पाहतात त्यांचं देखील पुनश्च स्वागत करू आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. तिसऱ्या षटकामध्ये अनिकेत पाटील सज्ज झालाय. चांगला चेंडू हाफ ट्रॅकर होता. फुल करत असताना बॉलला पाठवलं मिडविकेट रिझनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रथमेश पाळकरी होते. बॉलला उचलून फेकतात तोपर्यंत मिळेल ती फक्त सिंगल धाव. मोठ्या फाटक्यांपासून वंचित ठेवलंय खरं तर फलंदाजांना. एका बाजूला आपण साहिलला पाहतो आणि सोबत
अक्षय गाताडे जो मैदानाच्या आतमध्ये आहे, ज्याच्याकडनं भरपूर अशा अपेक्षा आहेत संघाला, परंतु अजूनही त्याच्या बॅटमधनं मोठे फटके पाहायला मिळत नाही. आता बॅटचा फेस ओपन करावा लागेल, कारण की संघ आता थोडासा बॅकफुटला येत चाललाय. पुन्हा साहिलनं जागा तर बनवली, परंतु हा चेंडू अतिरिक्त बाहेर गेलाय. पंचांकडनं व्हाईट बॉल घोषित करण्यात आला आणि रिव्ह्यू या ठिकाणी वापरण्यात येत आहे टीम सोनारपाडाकडनं. फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. आता तिसऱ्या पंचांकडे डिसिजन रेफर झाले. आमचे कडू सर आहेत आता तिसऱ्या पंचांची भूमिका पूर्ण करत असताना. पंचांचं पॅनल आपण पाहतो या स्पर्धेसाठी. आमचे मनोज पवार असतील, अरविंद म्हात्रे आणि सचिनजी कडू हे 3 प्रमुख पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत पाटील जो गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करतो त्याच्याकडनं पंचांच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलं आणि तिसरे पंच आता जरूर पाहणी करतात कंट्रोल रूम मध्ये. अतिशय दमदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या विभागामध्ये जर आपण विचार केला तर गतवर्षी भरपूर, मी तरी म्हणेन, प्रकाश झोतातली स्पर्धा कल्याण डोंबिवली ठाण्यामध्ये झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि ह्या वर्षी खरं तर ह्या विभागामध्ये हा पहिला बहुमान. इट इज अ फेअर डिलिव्हरी, व्हाईट बॉल नाही आहे या ठिकाणी. तिसरे पंच दर्शवतात की एक्झॅक्टली व्हाईट लाईनच्या जवळून हा चेंडू आतमध्ये देखील येताना पाहायला मिळाला. स्विंग आपल्याला जरूर पाहायला मिळालं. ही किमया आहे खरं तर अनिकेत पाटीलची. यस, तिसऱ्या पंचांचा डिसिजन आपल्याला जरूर मान्य करावा लागेल, कारण की व्यावसायिक पंच आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी. यस, पंचांचा हा डिसिजन आहे. पंचांनी या ठिकाणी पाहणी केली आहे की पडल्यानंतर हा बॉल आतमध्ये आला. रिटर्न क्रीज जे आपण पाहतो त्या रिटर्न क्रीजच्या आतमध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यस, तर फेअर डिलिव्हरी आपण पाहतो या ठिकाणी पंच दर्शवतायत. लिगल बॉल आपल्याला हा पाहायला मिळतो, म्हणजे इथे देखील डॉट बॉलची सांगता आपण पाहू शकता. 4थ्या क्रमांकावरती आलेला साहिल मात्र सध्याच्या घडीला थोडासा स्ट्रगल करतो. मोठ्या फटक्यांची त्याच्याकडनं अशा अपेक्षा वर्तवली तर जाते, परंतु आता हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत पाटीलचं कौतुक करावं लागेल. दमदार गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 18 या आकड्यावरती. तर म्हणे इथे देखील जागा बनवली होती, परंतु यष्टांच्या वरतून हा देखील बॉल निघून चाललाय. 1 मोर डॉट. डॉट बॉल पर्सेंटेज आता वाढत चाललंय आणि जितके डॉट बॉल आपण खेळाल तितकं मात्र ही मॅच, हा सामना आपल्यापासून दूर जाईल यात शंका नाही, कारण की प्रतिस्पर्धी एक दमदार संघ आहे. त्यांच्यासमोर आपल्याला आव्हान ठेवावं लागेल मोठं. तर मात्र सेकंड सत्रामध्ये आपण फाईट करू शकता. जर आव्हान छोटं राहिलं तर कदाचित ह्या मॅचमधनं आपलं पारडं जे आहे ते थोडंसं हलकं पाहायला मिळेल. परंतु इथे गोलंदाजी खूपच सुरेख आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीची गोलंदाजी मी म्हणेन यशनं केली, त्यानंतर आता त्यावरती जणू काही कळस चढवण्याचं काम आता सध्या तरी अनिकेत पाटील करताना पाहायला मिळतो. फक्त सिंगल डबल ना आता धावा येत आहेत आणि त्यामध्ये देखील बरेचसे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. पुढील चेंडू समोर आता स्ट्रायकर फलंदाजाचा विचार केला तर सलामीसाठी येणारा अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेटचा हा चेंडू अगदी शॉर्ट पिच होता. फुल करत असताना ताकद पाहायला मिळाली अक्षयची. बॉलला पाठवल्या आता स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून वाऱ्याशी वार्ता करत असताना बॉल चाललाय सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. अंतिम बॉल वरती महत्वपूर्ण षटकार आला आणि या 6च्या मदतीनं धावफलक आता 25 वरती आपल्याला पाहायला मिळतं. 3 षटकांचा खेळ. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 6 मध्ये 11 वरती खेळत असताना अक्षयला आपण पाहतो, तर 5 मध्ये फक्त 2चं योगदान साहिल म्हात्रेचं आपल्याला पाहायला मिळतंय. एक चेंडू शिल्लक आहे. बॉल पाहिजे. चला, चेंडूची पूर्तता करायची आहे. यानंतरची लढत असेल अत्तरबाई 11 गावदेवी कानपोली विपक्ष साक्षी 11 जय गावदेवी नारिवली क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाणार आहे. चला, कानपोली विपक्ष नारिवली षटक
सत्र संपल्यानंतर लगेचच टॉस कक्ष मध्ये ते नाणेफेक केली जाणार आहे. अत्तरबाई 11 गावदेवी कानपल्ली विपक्ष नारिवली. यस, नारिवली आणि काणपोली अशा पद्धतीनं नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी संपर्क साधा. षटकातील शेवटचा चेंडू 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंडवरती अक्षय गाताडे 6 मध्ये 11 वरती तो खेळतोय. महत्त्वपूर्ण त्याचं योगदान राहील कारण की त्याच्यावरती लक्ष जरूर आहे संपूर्ण चाहत्यांचं, प्रेक्षक वर्गाचं. इथे देखील चांगला फटका आहे. गॅपमध्ये बॉल तर चालला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त केली. चेतनला आपण पाहतोय एका धावेनं स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली जाते ती अक्षयच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ संपला, 26 धावा. शेवटचे 6चे 6 चेंडू मी फेस करणं हा आत्मविश्वास सध्या किंवा हे माणूस त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की जर जास्त धावा बनवायच्या असतील तर मला मोठे फटके खेळावे लागतील. या अनुषंगाने आता त्याला बॅटिंग करायचे आहे. 3 षटकांचं जर गोलंदाजी अनालिसिस पाहिलं, पहिल्या षटकात अमर ठाकूरनं 12 खर्च केला. त्यानंतर यशचं चांगलं षटक राहिलं ज्यामध्ये फक्त 5 आल्या. आणि या षटकाचा विचार केला तर एक षटकार आला अनिकेत पाटीलच्या आगेस आणि धावा या षटकात आल्या त्या 9. एकंदर 3 षटकानंतर 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चला यानंतरची लढत असेल स्वर्गीय राम म्हात्रे गावदेवी क्रिकेट संघ कानपोली. त्या संघाचे पुरस्कर्ते आमचे मित्र किरण म्हात्रे यांना मी इथे पाहतो. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ साक्षी 11 जय गावदेवी नारिवली क्रिकेट संघ. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. अगदी इनफॉर्म मध्ये असलेले हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. कारण की नारिवली क्रिकेट संघाचा विचार केला तर 40+ संघ जेव्हा खेळत होता दानसरच्या मैदानावरती, परंतु रेग्युलर संघाशी त्यांची लढत झाली. आणि रेग्युलरमध्ये खेळत असताना 40+ मध्ये 2 आयकॉन खेळाडू गावातले खेळले ज्यामध्ये आदित्य आणि प्रणवला आपण पाहिलं होतं आणि दमदार खेळ करत असताना चॅम्पियन पद तिथे पटकावलं होतं. म्हणजे 2 इनफॉर्म मध्ये चाललेले संघ आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये आमने सामने पाहायला मिळतील. शेवटचं षटक आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज चिराग ठाकूर पाहायला मिळेल. चिरागला रोखावं लागेल. समोर अक्षय उभा आहे ज्याच्या बॅटमधनं एक मोठा षटकार आपण पाहिलाय. अशा अपेक्षा आहे कारण की सलामीचे जे प्रमुख फलंदाज असतात ज्यामध्ये टॉप ऑर्डरचा विचार केला तर 3 ते 4 फलंदाज हमखास ज्यांच्या बॅटमधनं आपल्याला षटकार पाहायला मिळतात. आणि सलग कामगिरी त्यांच्याकडनं अनेकदा आपण कित्येक मैदानावरती पाहतो. परंतु इथे काय घडेल याकडे लक्ष जरूर असेल. शॉर्टपिच चेंडू अतिरिक्त उचली बॉलमध्ये आणि शांत ठेवण्याचं काम आता अक्षयला करत असताना चिराग. पहिला चेंडू डॉट आलाय. शांत असं वातावरण आपण पाहतोय. काहीशी चर्चा अमोल पाटील करत असताना की ज्या पद्धतीनं तो बॉल हाताळतोय तर कशा पद्धतीची फील्ड सेट असणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टीची चर्चा देखील महत्त्वाची आहे. कारण की सिनियर क्रिकेटर्स जेव्हा टीममध्ये असतात तर त्यांच्याकडनं काहीसा कानमंत्र हा ज्युनियरला देण्याचा प्रयत्न नियमित आपल्याला पाहायला मिळतोय. चिरागचा चांगला चेंडू डॉटनं त्यानं सुरुवात केली. या षटकामध्ये स्लॉगरचं महत्त्वपूर्ण षटक त्याच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू राईट ऑफ द विकेटनं इथे फटका तर सजवलाय, भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. वेल जज कॅच. आर्यन ठाकूर त्या ठिकाणी होता आणि या कॅचनं मात्र अक्षयचा खेळ संपलाय. धक्का 3रा आई गावदेवी कोण संघाला. पाहतो जे गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचे ते पुरस्कर्ते आहेत रामशेठ म्हात्रे यांच्या नावाने तो संघ खेळणार आहे. आणि किरण शेठ यांच्याबद्दल काही जर सांगायचं झालं अनेक स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ते निश्चित स्वरूपात नेहमी ऑर्गनायझर कमिटीला सहकार्य करत असतात. मग खेळाडूंना लागणारं साहित्य आहे त्याची सुद्धा पूर्तता किरणदादा म्हात्रे तुमच्या माध्यमातून पुरवली जाते. अनेक स्पर्धेमध्ये आम्ही पाहत असतो. त्याबद्दल पुन्हा एकदा विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाडणे यांच्या वतीने तुमचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो तो मनीष म्हात्रे. 5व्या क्रमांकावरती मनीष म्हात्रे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्याच्यासमोर चिराग ठाकूर
ज्यानं नुकताच विकेट प्राप्त केलाय. आत्मविश्वासानं गोलंदाजी डेट ओव्हरचं महत्त्वपूर्ण षटक सोपावल्यानंतर अगदी नॅचरल गुणवत्ता त्याची गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील विकेटची शक्यता आहे, कारण की झेल तर उडाला होता परंतु झेलपर्यंत यष्टीरक्षक पोहोचू शकला नाही. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. थ्रो कलेक्ट करता आला नाही या ऑन स्ट्राईक एंडवरती आणि 2 धावा तिथे प्राप्त झाल्या. एक धावेचं खूप महत्त्व आहे. जेव्हा सामना बरोबर सुटतो तेव्हा एका धावेचं महत्त्व लक्षात येतं प्रत्येक खेळाडू संघाच्या. कारण की कधी कधी जेव्हा कट टू कट फाईट आपण पाहतो, 1 बॉल 1 कधी कधी ती बनत नाही आहे. अशा पद्धतीचे भरपूर सामने आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट विश्वात पाहायला मिळत आहेत. इथे फटका चांगला आहे, बॉल चाललाय तो डीपमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक 2 त्या ठिकाणी धावतायत. 2 धावा इथे देखील पूर्ण होतील. अंतिम षटकामध्ये आता रनिंग बिटवीन द विकेटवरती भार देत असताना हे दोन्ही खेळाडू, कारण की मोठे फटके तर येत नाहीत, इथनं 1-1 2-2 धावा देखील महत्त्वपूर्ण ठरू शकतात. आणि आता त्या पद्धतीनं खेळ सध्या तरी चालू आहे. अतिशय सुरेख ही स्पर्धा. तब्बल 5 रात्र चालणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. 5व्या रात्रीमध्ये जरूर सेमीफायनल मेगा फायनल असे अतिरिक्त सामने देखील आपल्याला पाहायला मिळतील. नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेची सातत्यानं गणना आपल्याला पाहायला मिळते. सरपंच चषक 2025चं पर्व हे 3रं पर्व आपल्याला अनुभवायला मिळतंय. समोरच्या दिशेला इथे देखील फटका चांगला आहे, परंतु इतकीशी ताकद नव्हती या फटक्यामध्ये की बॉल सीमारेषा पार जाईल. तिथे देखील 2 धावा मिळाल्या आणि धावफलक आता ह्या 2च्या मदतीनं जाऊन पोहोचले ते 32 या आकड्यावरती. षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. टार्गेट सेट बॉल. ह्या बॉलवरती एखादा षटकार चौकार आला तर एक सन्मानजनक टार्गेट सेट केलं जाईल कोणकडनं, परंतु बॉल निघून गेलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू आलाय आणि धाव घेत असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. सत्र पहिलं या ठिकाणी समाप्त झालं आणि धावफलकावरती फक्त बांधल्या गेल्या आहेत त्या 32 धावा. 33चं छोटं लक्ष आहे, परंतु गोलंदाजीच्या जोरावरती ह्या मॅचमध्ये शिरकाव करू शकतो तो आई गावदेवी कोण संघ. परंतु ज्या पद्धतीचा बलाढ्य बॅटिंग लाईनअप सोनारपाड्याचा आपण पाहतो ते पाहता हे लक्ष सहज कंप्लीट करण्याचा प्रयत्न त्यांचा देखील राहील. काय घडेल काय बिघडेल खेळाच्या दुसऱ्या सत्रात जरूर आपण त्याचं धावतं वर्णन आमचे विनोद पाटील सर आहेत त्यांच्या शुभवाणीत ऐकू. परंतु तुर्तास आपण महागुरूंच्या दिशेनं जाऊ, जिथे नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. टीम काणपोली आणि विरोधात नारिवली. चला इथे तत्परी मान्यवरांचा सन्मानित केला जाणार आहे. किरण शर्ट मात्रे बघा, राजकीय क्षेत्रातील सुद्धा एक आदरणीय व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचा हेतूचे सन्मान सरपंच शिवाजी दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केले जाईल. हा किरण दादा आपण प्रथमतः नाणेफेक करावी. दोन्ही क्रिकेट संघ एका बाजूला रामशेठ म्हात्रे 11 कानपोली आणि विपक्ष साक्षी 11 नारिवली. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल स्वर्गीय रामशेठ म्हात्रे 11 कानपोली क्रिकेट संघ. सुधीर फक्त निर्णय क्षेत्ररक्षण. चला दोन्ही क्रिकेट संघाला खूप खूप शुभेच्छा. पेंडिंग ठेवले डिसिजन. सन्माननीय किरण शेठ म्हात्रे साहेबांचा येतोचे सन्मानित केलं जात आहे. क्रीडा क्षेत्र आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचा आदर आणि सन्मान केला जातो, अनेक स्पर्धेला आर्थिकदृष्ट्या योगदान देणारे आणि खेळाडूंचं मनोबल वाढवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असतो, अशा एका दमदार पुरस्कर्ते पॅकेजचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. कानपोली क्रिकेट संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि सन्माननीय किरण शेठ म्हात्रे यांच्या वतीने स्पर्धेला स्पोर्ट सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. चला साई पाटील यांचा आवाज ऐकलं, विनोद पाटील यांच्याकडे आपण बोलूया. साई थँक्यू व्हेरी मच. महागुरु गडगे सरांना आपण सातत्याने पाहतात. अगदी पहिल्या मॅचपासून व्यासपीठ सांभाळत असताना होया मैदानाच्या दिशेने पहिल्या फेरीतीला दुसरा सामना, दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना आपण बघतायत. SB प्रतिष्ठान साई भोईर
मॅन फ्रॉम केसर यांनी पुरस्कृत केला संघ. दुसऱ्या बाजूला I11 कोण संघ टॉस जिंकून सोनारपाडाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं I11 कोण संघाला बॅटिंगसाठी. त्यांनी निर्धारित 4 ओव्हरमध्ये 24 चेंडूमध्ये 32 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत आणि 33 धावांचं लक्ष्य SB प्रतिष्ठान सोनारपाडा संघाला इथून चेस करायचे आहेत. 33 धावा. दरम्यान अनिकेत पाटील जो टीम सोनारपाडाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल त्याच्यासाठी सलग 3 चौकार 1000 रुपये आणि सलग 3 षटकार 3000 रुपये. राहुल पाटील त्यांचे बंधुराज यस त्यांच्याकडनं हे पारितोषिक आपण पाहू शकाल. तर अनिकेतला ही सुवर्ण संधी आहे. सलग 3 षटकार 3000 आणि सलग 3 चौकार 1000 रुपये. त्या ठिकाणी करेक्शन करतोय गणेश पाटील हेदुडने पुरस्कृत संघ SB प्रतिष्ठान सोनारपाडा संघ मैदानावरती खेळतोय ज्यांना 33 धावांची गरज आहे. गोलंदाजी अप्रतिम राहिली. आपण पाहिला टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजांनी तो निर्णय किती योग्य होता हे दाखवलं. पण नाईट स्पर्धेमध्ये 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 32 ही धावसंख्या काही फार कमी नाही आहे. ही जिंकण्यासाठी पुरेशी नसली तरी लढण्यासाठी पुरेशी आहे. या मैदानावरती बघूया I11 कोण संघाच्या गोलंदाजांनी जर सुरुवातीला गोलंदाजी चांगली केली तर सोनारपाडा संघावरती ते दडपण आणू शकतात. पण सोनारपाडा संघ टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक दादा संघ म्हणून या संघाची ओळख आहे आणि एकापेक्षा एक रथी महारथी खेळाडू मॅच विनर खेळाडू या संघामध्ये. त्यामुळे या संघाला पराभूत करणं इतकं सोपं काम नसणार आहे. पण I11 कोण संघ यंदाच्या हंगामात खूप जबरदस्त फॉर्मात आहे. बॅट्समन लवकरात लवकर पाठवायचं आहे कारण फिल्डिंग त्या ठिकाणी ही रचना या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. जे प्रेक्षक मैदानावरती अजूनही आपण पाहिलं तर 12 वाजून गेलेले 12:30 झालेले तरीही प्रेक्षकांची गर्दी आपण बघतायत. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सरपंच चषक 2025 या अत्यंत सुंदर पर्वामध्ये 3ऱ्या पर्वामध्ये आम्ही स्वागत करतोय. आयोजक आहेत विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाडणे. संपूर्ण टीमची ही प्रचंड मेहनत 3ऱ्या पर्वामध्ये आपण बघतायत. पहिल्या पर्वामध्ये आपण वेगळी संकल्पना बघितली त्यानंतर आणखीन नाविन्यपूर्ण आपण गतवर्षी पाहिलं. यंदा तर आणखीन त्याहीपेक्षा सुंदर आणि सुबक आयोजन आपण बघतायत आणि दरवर्षी या स्पर्धेमध्ये तुम्हाला नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतील. त्यासाठी नक्कीच संपूर्ण कमिटी नेहमी सज्ज आहे. काय हवंय काय नको या सगळ्या गोष्टींची काळजी ते घेत असतात. मंचावरती भरपूर संख्येने मान्यवर आपण संध्याकाळी पाहिले. उद्घाटन प्रसंगी प्रचंड गर्दी आपण पाहिली. त्यांचा आशीर्वाद घेऊन या स्पर्धेला आपण सुरुवात केली. गणपती बाप्पाचं पूजन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केलं. या यष्ट्या पूजनीय असतात क्रिकेटमध्ये. ही खेळपट्टी पूजनीय असते तिचे आपण पूजन केलं आहे आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली आणि त्या मैदानावरती आपण बघतायत दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 2 ताकदवर संघाच्या दरम्यान 33 धावांचं लक्ष्य सोनारपाडा संघाला पूर्ण करायचं आहे. गणेश पाटील हे दुर्णे गावचे ज्यांनी पुरस्कृत केला संघ SB प्रतिष्ठान. सलामीला आपण बघताय त्या ठिकाणी अनिकेत पाटील आणि योगेश पाटील. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर. वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. बॉलिंग मार्कवर आकाश मात्रेला आणलेले पॉवर प्लेचं षटक घेऊन आकाश आलाय. पण पहिलाच बॉल नियंत्रण नव्हतं. वाईडने अकाउंट ओपन होते SB प्रतिष्ठान सोनारपाडा संघाचं. पुन्हा एकदा तयार अनिकेत. हो रिवर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघतायत. संपर्क झाला नाही. चांगलं कमबॅक. चेंडूची तपासणी करतायत. थोडंसं ड्यू फॅक्टर आपण बघतायत. भरपूर धाव आहे भरपूर थंडी या ठिकाणी आपल्याला नक्कीच जाणवते. खेळपट्टीवरती तुम्हाला ओलसरपणा जाणवतोय. चेंडूही जमिनीला जेव्हा घरंगळतो तेव्हा तो थोडासा ओलसर होतो. त्यामुळे कुठेतरी अडचणी खेळाडूंना निर्माण होत आहेत. डॉट बॉलने कमबॅक केलंय आकाश मात्रे. पुन्हा एकदा अनिकेतसाठी. शफल झाले होते. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमा पार. हा चौकार. कमला सवेड्या आधी संसारा
चेंडू जर मिस झाला तर थेट धडकला असता यष्ट्यांवरती, पण हा फुलटॉस झाला होता. फक्त दिशा दिली. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये खाली वाकले होते. तर अनिकेत यांनी सलग 3 चौकार लगावले, तर या ठिकाणी 1000 रुपये, 3 षटकार लगावले तर 3000 रुपये. राहुल पाटील त्यांचे बंधुराज याचकडून हे बक्षीस या ठिकाणी लावण्यात आलेले. बघूया, एक तर चौकार आलेले आहे, आणखीन 2 लगावले तर 1000 रुपये मिळतील. ओहो, तिथे गॅप मधून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमारेषे बाहेर, सलग येणारा दुसरा चौकार. लगता नहीं तेरे बिन तर राहुल पाटील याचकडून 1000 रुपये देण्यात येतील. धावसंख्या धावफलकावरती 9, रिक्वायर्ड रेट 8.25. वाघ येत आहेत, चित्ते येत आहेत, बिबट्या येत आहेत. अपील झालंय. LBWच्या रूपाने फलंदाज अनिकेतच्या खेळीचा अंत. मैदानावरती पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय आकाश म्हात्रेने. त्या चेंडूचा टप्पा दिसला नयाला, LBW आउट झाला. ते गाणी तरी कुठच्या शोधतात. ओमीची ओळख आहे रायगड जिल्ह्यामध्ये एकापेक्षा एक धुरंधर डीजे ऑपरेटर आहे. सँडी आहे, मॅडी आहे, नितीन आहे दुंदऱ्याचे, पापडेच्या पाड्याचे अविनाश आहेत. भरपूर डीजे ऑपरेटर आहेत. पण आमचे ओमी देखील मागच्या 2 वर्षापासून सगळ्यांना एंटरटेन करतायत. समय सूचकता फक्त खेळाडूकडे असायला नको आहे, तर ती डीजे ऑपरेटरकडे देखील असायला हवी. आणि मैदानावरती काय परिस्थिती आहे, काय सिच्युएशन आहे, त्यानुसार गाणी या ठिकाणी ओमी सादर करतायत. गुड जॉब ओमी, मॅन फ्रॉम शिरवली. धावसंख्या धावफलकावरती 9. न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी दाखल झालेले आहे. प्रथमेश पालकरी सामना करण्यास सज्ज होत आहे. बॉलिंग मार्कवर आकाश पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. ओहो, वेग बघा. विकेट प्राप्त झाल्यानंतर काय आत्मविश्वास त्या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि वेगावरती स्वार झाले. विकेट नेहमीच गोलंदाजांना टॉनिकचं काम करतायत, त्यांची ऊर्जा वाढवतायत. आणि तो विकेट प्राप्त झाल्यानंतर हा चेंडू बघा प्रचंड वेगाने प्रथमेश पालकरीला या ठिकाणी बीट केलं. डॉट बॉल. ओहो, यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. हा चौकार. चौकार बाहेर होता. मागचा चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळला, पण या चेंडूचा टप्पा आपण बघितला तर ऑफस्टम्पच्या बाहेर शॉर्ट ऑफ लेन रूम मिळाला. आणि इनफिल्डच्या वरून प्रथमेशने या चेंडूला पाठवलं सीमारेषे बाहेर. पहिले षटक संपन्न झाले. 13 धावा झाल्या आहेत. 33 धावांची गरज आहे. अजूनही 20 धावा करायच्या आहेत. 18 चेंडूमध्ये या 20 धावा 6.67च्या आस्किंग रेटने पूर्ण करायच्या आहेत. फार जास्त दडपण नाही आहे, फार मोठं लक्ष नाही आहे, पण पहिल्या षटकात 13 धावा आल्यानंतर तो दबाव कुठेतरी कमी झालेला दिसतोय. अनिकेत जरूर बाद झाला, पण अनिकेतने सलग 2 चौकार ठोकले होते. एक चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अनिकेतने केला होता. आणि मैदानावरती आता प्रथमेश पालकरी चौकाराने स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा 13, 18 चेंडू आणि आता 20 धावांची गरज आहे बॉलिंगसाठी. अनिकेत मात्रेला पाचारण करण्यात आलेले. स्ट्रायकिंग इनला लेफ्ट हँडेड बॅटर. पहिल्या सामन्याचा सामनावीर ज्याने 22 धावा कुठल्या होत्या तोच योगेश. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जाणारा योगेश. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण. पहिलाच बॉल डॉट फेकलेला आहे. योगेश नेहमीच मैदानावरची सिच्युएशन काय आहे, काय गरज आहे त्यानुसार तो बॅटिंग करतोय. स्पेशली मेरिटवरती बॅटिंग करणं हे त्याचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. जसा चेंडू तशी चेंडूची गुणवत्ता, तसा त्याचा फटका आपण नेहमीच बघत आलेलो आहे. पहिलाच बॉल डॉट फेस केला आहे.
यावेळेस चांगला चेंडू होता, व्यवस्थित संपर्कात आला नाही, स्लिप पॉईंटला चेंडू येतोय. या दरम्यान एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 14. अजूनही विजयासाठी 19 धावांची गरज आहे आणि या धावा करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 16. आजच्या रात्रीतील हा सामना क्रमांक आपण 5वा बघतोय. दुसऱ्या फेरीला प्रारंभ झालेला आहे. यानंतर आणखीन एक जबरदस्त बॅटल. एका बाजूला कानबोली, दुसऱ्या बाजूला नारिवली आणि कानपुली संघाने टॉस जिंकलेला आहे. ऑफ स्टंप वरती हलकस अपील यष्टांच्या मागून होतोय. हा डॉट बॉल येतोय स्ट्राईकला. प्रथमेश त्या ठिकाणी सरकलेले आहे. वाईट यॉर्कर होता. अशा प्रकारचा चेंडू फेस करणं फार कठीण असतं आणि खूप दूर ठेवला होता शरीरापासून. चांगली रणनीती बॉलिंगमध्ये आपण बघता अनिकेत म्हात्रेची. 14 वरती धावफलक स्थिरावलेला. यावे चेंडू हवेत आहे पण नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. फिल्डर लॉंग ऑफ वरनं आलेत, एक फिल्डर टीप कव्हर वरनं आल्यात आणि या दरम्यान बघा रनिंग बिटवीन द विकेट बघा. आणि अशा प्रकारे आपण बघतात एकूण धावा 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत पण थर्ड अंपायरला रेफर केले. तर अंपायर आपण चेक करायचंय, रनआउट चेक करायचं ना. नॉट आउट आहे. क्रीजमध्ये बॅट टेकून मस्त थांबले होते पण अंपायरलाही असं वाटलं की आपण चेक करूया, उगाच रिस्क नको. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 17 धावा झालेल्या आहेत. अर्ध्या धावा पूर्ण झालेल्या आहेत. चांगली पार्टनरशिप मैदानावरती दोघेही स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिकेत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. 4 चेंडू झालेले आहेत. 2 टू गो. राऊंड द विकेट योगेशसाठी. हलक्या हाताने प्लेस करतायत. सिंगल पूर्ण केले. फिल्डर जाऊन मिड ऑफ वरनं चेंडू कव्हर करतायत कव्हर पॉईंटला. तोपर्यंत केवळ एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 18 धावा. जबाबदारी काय असते दाखवत असताना मैदानावरती. पहिल्या मॅचमध्ये एका बाजूने विकेट जात होते पण योगेश शेवटपर्यंत थांबला. संघाला 53 पर्यंत नेऊन त्याने ठेवलं. महत्त्वाची भूमिका त्याची त्या मॅचमध्ये आपण पाहिली. अनिकेत म्हात्रे ओव्हर द विकेट प्रथमेश साठी. उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. झेल कोण घेणारा प्रश्न आणि झेल त्या ठिकाणी टिपलेला आहे. दुसरा धक्का मैदानावरती प्रथमेशच्या रूपाने सोनारपाडा संघाला. काय बघत असतो आणि वाघाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. AI वाघ भरपूर बघा. झाडावरती वाघ नाही, कॅमेऱ्यावर. कॅमेरामॅन आमचे असं वाटतं की ते झाडावर बसलेले आहेत आणि साहिल होते. वाघ आलाय वाघ. हे वाघ आहेत की झाडावर बसलेले माकड, हा प्रश्न पडतो आपल्याला. थंडी इतकी लागली आहे पण सगळेजण काम करतायत, एकाग्रता दाखवत आहेत, जबाबदारी दाखवत आहेत. या चॅनलला मोठं करण्यासाठी या सगळ्यांची प्रचंड मेहनत आहे. फाउंडर जरी तेजस भोईर असले तरीही या सगळ्यांची देखील साथ त्याला सातत्याने लाभते. त्यामुळेची वाहिनी सातत्याने यशाची उंचच्या उंच शिखर सर करते. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 18 झालेले आहे आणि आता 12 चेंडू शेष आहेत आणि 12 चेंडूमध्ये 14ची गरज. 15ची गरज आहे. 12-15. हो, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मागे अक्षय होते. चेंडू थांबवला. डॉट बॉल.
योगेश पाटीलला या ठिकाणी शांत ठेवूया. बॉलवरती बॉलिंग मार्कवर आपण बघतायत मनीष म्हात्रे. येणारे चेंडू 11 आणि करायचे धावा 15. टायमिंग व्यवस्थित झालं नाही. योगेशला गॅपमध्ये खेळायचं होतं. फाईन लेगची जी गॅप फार मोठी आहे तिथे चेंडू पाठवण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला होता पण मिडल नाही झाला व्यवस्थित. यावेळेस मात्र फाईन एकदम फाईन गेला सीमा पार. धावा मिळतील 4. तर इक्वेशन 10 चेंडू 11 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानावरती नॉन स्ट्रायकिंगला अमोलला आपण बघतायत. सध्या स्ट्राईकवरती लेफ्ट हँडेड योगेश. स्क्वेअर कट फक्त ऑन साईडला नाही तर ऑफ साईडला मी खूप चांगल्या पद्धतीने खेळू शकतो हे दाखवत असताना फटक्याच्या माध्यमातून योगेश पाटील. चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी 9 करायचे धावा आता विजयासाठी 10. 9 चेंडू 10 धावा विजयासाठी समीकरण. SB प्रतिष्ठान आदरणीय गणेश पाटील एदूडने पुरस्कृत हा संघ. त्यांच्या समोर I11 कोण धावसंख्येचं संरक्षण करत असताना बॅटिंगमध्ये 32 धावा केल्या प्रथम बॅटिंग करत असताना. आणि आता सिच्युएशन आपण बघतायत इक्वेशन 9 चेंडू 10 धावांची गरज. स्ट्राईकला अमोल पाटील. इनर एज आहे. चेंडू मागे आलाय. योगेश फार वेगाने निघाले. फाईन लेगला चेंडू गॅदर करता आला नाही आणि या दरम्यान आपण बघताय ती सिंगल कंप्लीट होते. आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि करायचे धावा 9. योगेश निका बाजूने खिला लढवतोय. अशा कित्येक सिच्युएशन आजवर त्याने हँडल केलेले आहेत. नेहमीच तंत्रशुद्ध फलंदाजी करत आलाय. फार जास्त जोखीम तो घेत नाहीये. त्याला माहिती आहे कशा पद्धतीने आपल्याला खेळायचं आहे. टार्गेट फार मोठं नाही आहे. स्ट्राईकवरती योगेश तयार. 8 चेंडू 9ची गरज. मनीष ड्राईव्ह करतात. मिड ऑफच्या बाजूने काढलाय. फिल्डर लॉंग ऑफ वरनं एक्स्ट्रा कव्हरला फार वेगाने आले. थ्रो मात्र खराब आणि या दरम्यान जीवाच्या आकांताने धावले योगेश आणि या 2 धावा कंप्लीट करतायत. आणि समीकरण बघा आता विजयासाठी या ठिकाणी हव्या धावा 7 चेंडू 7. बॉल टू रन इक्वेशन आलेले. फक्त 2 विकेट आहेत. अजूनही बाहुबली सारखा बॅट्समन डगआउट मध्ये आहे. ओम पाटील लोणवली याचकडून 3 बॉलमध्ये 3 विकेट घेतल्यास 500 रुपये. यावेळेस मात्र आपण बघतायत चांगला चेंडू. अशा प्रकारे षटक या ठिकाणी संपन्न होते. आता 6 चेंडू 7 धावांची गरज आहे विजयासाठी. अखेरचं षटक आणि विजयासाठी धावाव्या 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. एकविरा LED स्क्रीन
एक स्क्रीन आपण बघता डाव्या बाजूला त्यांच्या माध्यमातून स्क्रीन तुम्हाला बघायला मिळते. 7 चेंडू 7ची गरज. ओहो ऑन साइडला उडवलाय, फिल्डर जज करतायत आणि त्या ठिकाणी हा चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. हा षटकार. यो बॅटमन हुकमी एका 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 त्याने उत्तुंग मारलाय छक्का. त्याने अमोल पाटील आजवर एकापेक्षा एक इनिंग साकारलेले आहेत आणि इथून आता मात्र सामना सोपा करून ठेवल्या षटकाराने. आता केवळ एक पाऊल दूर विजयापासून SB प्रतिष्ठान सोनारपाडा संघ. बघा बाहेरून आवाज येतोय छगा मार. एकच रन पाहिजे पण त्यांना छगा हवाय. त्यांचे समर्थक आहेत भरपूर संख्येने. नाईटमध्ये अशा आरोळ्या असे आवाज आपण नेहमी ऐकत असतो. तर नारळी संघ तयार झालेले आहे कानपुलीच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी. कानपुलीने टॉस जिंकलेला आहे. बॉलिंग मार्कवर आता सज्ज होतं त्या ठिकाणी अक्षय. आणि अमोलने मारलाय छगा आणि ज्याने सांगितलं छगा मार त्याने काहीतरी बक्षीस द्यायला हवं अमोलला. हो आईवाक्यासाठी बघा आईवाक्यासाठी बक्षीस नाही आहे आणि खेळाडूने पकडले. प्रेक्षकांना जर बक्षीस असेल तर प्रेक्षकांना असेल. तर सामना संपलेला आहे आणि सोनारपाडा संघ विजयी झालेला आहे. हा विजयी षटकार अमोलच्या बॅटमधून 4 चेंडू राखून 8 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे. ही मॅच समरी आपण बघतायत. 32 धावा केल्या होत्या 4 विकेटच्या मोबदल्यात आणि त्या चेस करताना 38 धावा गेलेल्या आहेत. 12चं योगदान अक्षय मात्रेने दिलं होतं. पण दुसऱ्या बाजूला अमोल पाटीलने 3-13 केल्यात आणि 3-13 या ठिकाणी वाजवलेले आहेत प्रतिस्पर्धी संघाचे. चिराग ठाकूर केवळ 6 धावा दिल्या होत्या आणि 1 विकेट त्या ठिकाणी प्राप्त केला होता. अखेरचं षटक हाताळलं होतं. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये ते RM11 सोनारपाडा क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि I11 कोण या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतला. कोण क्रिकेट संघाचं मनपूर्वक आम्ही विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाडणे यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. या सामन्याचा सामनावीर आहे चिराग ठाकूर ज्याने केवळ 6 धावा दिल्या आणि 1 विकेट प्राप्त केलेला आहे. यायचं चिराग मॅन ऑफ द मॅच. चला सिराजला इथे सामनावीराचं पारितोषिक दिलं जाईल आणि पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही सन्मान्य किरण शेठ म्हात्रे यांना आमंत्रित करतो. या किरण शेठ गावदेवी कानपोली क्रिकेट संघाचे ते पुरस्कारती आहेत.